मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून 5 जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला। या मेळाव्यानंतर आता ठाण्यात टेंभी नाका परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचणारे बॅनर लावलेत। या बॅनरवर मराठी माणसाची एकजूट अशीच राहू द्या असा आशय पाहायला मिळतोय। तसेच मुंबई महापौर आणि तिजोरी त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्रही पाहायला मिळत आहे। या बॅनरच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचण्यात आलाय। मात्र हा बॅनर लावल्यानंतर काही वेळातच तणावाचं असं वातावरण तिथे निर्माण झालं। पोलीस बंदोबस्तमध्ये हा बॅनर उतरवण्यात आलाय। सदर बॅनर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेचा अतिक्रमण विभागाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अखेर पोलिसांनी पालिकेच्या मदतीनं सदरचा बॅनर हटवण्यात आलाय। केवळ अक्साने सदरची कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे। त्यांना विचारा तुम्ही, पोलीस आता एकाच बॅनरवरती तुम्ही कंप्लेंट करता आणि राऊत साहेब दररोज उठून सकाळी भोंगा वाजवत आहेत, काय काय बडबड करतायत, कोणाबद्दल काही बोलतायत, काही सांगतायत। त्यांच्याबद्दल तुम्हाला काय तुम्ही कधी हे नाही केलं, ऍक्शन नाही घेतली? काय कारण दिलं पोलिसांनी बॅनर काढायचं? पोलिसांनी सांगितलं की बाबा बॅनरला परमिशन नाही म्हणून। आता एवढे ठाणे महापालिकेच्या हातीमध्ये सगळे बॅनर लागतात। हो, बॅनर काढू नका। घरी बसून फेसबुक लाईव्ह करतात। अरे रस्त्यावर मराठी माणूस काय करतोय त्याची काय? अरे आमच्या भावना आम्हाला टीव्हीवर दिसल्या की या माणसाने फक्त मुंबईचा महापालिकेच्या सत्तेसाठी महापौर बसून तिजोरी लुटण्यासाठी सगळं केलेलं आहे। 20 वर्षानंतर राजसाहेबांना आव्हान करता तुम्ही। 20 वर्ष काय केलं? 20 वर्ष आठवले नाही का राजसाहेबांचे नगरसेवक फोडले तुम्ही। राजसाहेबांना कसल्या प्रकारचा त्रास दिला? आज शिवसेनेतून काढून टाकण्यामध्ये प्रमुख भूमिका उद्धव साहेबांची आहे। आज तुम्हाला फक्त एक बॅनर लागला म्हणून त्रास होतोय। मराठी माणसं काय रस्त्यावरचा त्रास सहन करतायत। आज किती नोकऱ्या दिल्या यांनी उद्धव साहेबांनी मुंबईमध्ये?